देशासह राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी मागील 1.5 वर्षात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असे पंकज भोयर यांनी सांगितले। तर भंडारा येथील आरोग्य व्यवस्थेबाबत तक्रार प्राप्त झाली असून पाहणी करून दोषींवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। गडचिरोलीतील खासगी अनुदानित शाळांच्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून चौकशी करून कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान संजय राऊत प्रकाश झोतात राहण्यासाठी चुकीचे वक्तव्य करतात। पंतप्रधान कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचाच आहे। राऊतांना तो अधिकार कोणी दिला असा सवाल देखील भोयर यांनी उपस्थित केलाय। नाही, संपूर्ण देशातल्या त्याच पद्धतीने राज्यातल्या आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचं काम या देशामध्ये आणि राज्यामध्ये चालू आहे। आपण बघितलं की मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी राज्यामध्ये घेण्यात आले आहे, परंतु काही ठिकाणी अशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत। ह्या संदर्भात भंडारा संदर्भात काही तक्रार मला काल प्राप्त झाल्या होत्या, म्हणून मी स्वतः आता भंडाऱ्याला चाललो आहे। त्या ठिकाणी निश्चित पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। आरोग्याच्या सेवा ह्या रुग्णांना सेवा देण्याकरिता असतात, जेव्हा की त्या ठिकाणी विश्वास ठेवून त्या लोक येत असतात, नागरिक येत असतात आणि तपासण्या करत असतात। परंतु अशा पद्धतीने जर का काही अधिकाऱ्यांच्या मार्फत हलगर्जीपणा होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल। ह्या संदर्भात जी त्या ठिकाणी जी खासगी आश्रमशाळा आहे, त्या खासगी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ह्या ठिकाणी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतलेली असून त्या संपूर्ण संस्थेची चौकशी आणि त्या ठिकाणी दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणार। प्रकाश झोतामध्ये राहण्याकरिता नेहमी संजय राऊत हे अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य करत असतात। अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य न करता आज गंभीरतेनं देशातल्या आणि राज्यातल्या परिस्थितीकडे बघितलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।